भास्कर जाधव यांच्या नावावर महाविकास आघाडीनं शिक्कामोर्तब केलेलं आहे. पण भास्कर जाधव नको, हे तुम्ही कोण ठरवणार? विधान परिषदेमध्ये काही निर्णय झालेले आहेत, तिथेही त्या पद्धतीनं विरोधी पक्षाला ते पद द्यायचं नाही यासाठी कारस्थानं केली जातात. हे महाराष्ट्राच्या ज्या मातीतून डॉक्टर आंबेडकर यांनी संविधान निर्माण केलं, त्या राज्यामध्ये लोकशाहीची अशी गळचेपी आणि हत्या होत असेल तर त्याची इतिहासामध्ये नोंद होईल. काळ्याकुट्टशाही हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. सर, या अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यांवरती विरोधक प्रामुख्याने हे अधिवेशन गाजवतील? विरोधी पक्षनेत्याचाच विषय आहे. या प्रकरणामध्ये 1 वर्ष झालं विरोधी पक्षानं पत्र दिलेलं आहे मुख्यमंत्र्यांना. नियमांकडे बोट दाखवला जाते. मुख्यमंत्री म्हणतात तो माझा अधिकार नाही, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणतात की मी निर्णय घेईन माझ्या अभ्यासानुसार, माझ्या माहितीनुसार मी निर्णय. विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीवर जी व्यक्ती बसलेली आहे, व्यक्तीचे जे पॉलिटिकल कॅरेक्टर आहे ते पाहता ते निर्णय घेतील की नाही हा पहिला प्रश्न आहे. आणि घेतला तर नक्की काय असेल ही सुद्धा शंका लोकांना आहे ना. जी व्यक्ती जमिनीचा कब्जा करण्यासाठी गावात जाऊन भानगडी करते ते विरोधी पक्ष विधानसभा अध्यक्ष आहेत. जी व्यक्ती विधानसभेच्या अध्यक्षतेमध्ये बसून पक्षांतराच्या बाबतीमध्ये तद्दन खोटा आणि भंपक निर्णय देते संविधानाच्या विरोधात, त्यांच्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करणार? त्याच्यामुळे माझं तर काय म्हणणं आहे की विधानसभा अध्यक्षांवरती अविश्वास ठरावच आणला पाहिजे. होऊ द्या चर्चा, ठीक आहे, तुमचं बहुमत असेल, पण विधानसभा अध्यक्ष ज्या पद्धतीनं वागतायत याला लोकशाहीच्या भाषेत म्हणायचं तर मनमानी आणि झुंडशाही अशा पद्धतीनं विधानसभा किंवा विधिमंडळ चालवलं जात. तुमच्या अधिकाराच्या गोष्टी सांगताय कोणाला? तुम्हाला अधिकार दिले कोणी? तुम्हाला अधिकार लोकशाहीनं आणि त्या लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करण्याची भूमिका घेतलेली आहे. आणि तुम्ही म्हणताय मी पाहीन. तुम्ही कोण? तुम्ही आज आहात उद्या नाही. पण या परंपरा तुम्ही तोडताय. हां, आणि त्या आसनावर बसून तुम्ही व्यक्तिगत स्वार्थ आणि व्यक्तिगत हित पाहताय, हे अनेकदा उघड झालंय. हाच मुद्दा विधानसभेत विधिमंडळात आला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. राज्यसभेच्या उमेदवारांनी कुठेतरी आपल्यामध्ये विसंगत भूमिका अजिबात नाही. कारण तुम्ही एक भूमिका मांडताय. नाही, माझी काही भूमिका नाही. एक वेगळी भूमिका मांडताय. आदित्य ठाकरेंची वेगळी भूमिका नाही. आदित्य ठाकरे म्हणतात त्यात चुकीचं काहीच नाही आहे. सर्वाधिक मोठा पक्ष आमचाच आहे ना. 20 आमदारांचा पक्ष आमचा आहे, हे आधी मान्य केलं पाहिजे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे काँग्रेस, त्यांचे 16 आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 आहे. त्याच्यामुळे जो निवडून जाणार आहे राज्यसभेचा खासदार तो महाविकास आघाडी म्हणूनच जाईल. त्याच्यामुळे पहिला अधिकार हा शिवसेनेचा आहे. आदित्य ठाकरे याच्यापेक्षा वेगळं बोलले आहेत असं मला वाटत नाही आणि ते चुकीचं असे मला वाटत नाही. काँग्रेस हायकमांडशी चर्चा करता या संदर्भात तुम्ही सातत्यानं बोलता आहात की ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांची इच्छा आहे तुमच्याशी उद्धव ठाकरेंची चर्चा झाली. आता प्रश्न असा आहे, माननीय शरद पवार साहेबांची इच्छा आहे असं मी म्हणालो, राईट? त्यात मी काय चुकीचं सांगितलं? ते ज्येष्ठ नेते आहेत, ते महाविकास आघाडीतले नेते आहेत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. आता त्याच्यावरती आम्ही सगळे मिळून एकत्र बसून निर्णय घेऊ. पण सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून पहिला हक्क शिवसेनेचा, हे आधी स्वीकारलं पाहिजे. हीच चर्चा सुरू आहे, यात वेगळं काय आहे? मुळात मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असं आहे की 7 जागा आहेत, त्यापैकी 6 जागा आमच्या निवडून जातील, 1 जागा महाविकास आघाडीची निवडून जाईल, असं संख्याबळ आहे. पण आदित्य ठाकरे हे सांगता आहेत की आमचे 2 खासदार जातील. नाही, असं बोललेलं नाही. त्यांचं म्हणणं एक शिवसेनेचा जाईल आणि एक एनसीपी किंवा माननीय बघा, हे पहा, आदित्य ठाकरे यांना राजकारणाची आणि विधिमंडळाच्या कामाची चांगली जाण आहे. 2 लोक कसे निवडून जातील? जाणार नाही, एकच जागा. राज्यसभेच्या जागा आहेत. ते म्हणतात की गेल्या वेळेस शरद पवार आणि प्रियांका चतुर्वेदी असे 2 खासदार निवडून गेलेले, त्यामुळे यावेळेसही आमचे 2 खासदार निवडून जातील असं आदित्य ठाकरे म्हणतात.
पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, तेव्हा आम्ही सगळे एकत्र होतो, आमचाही आकडा जास्त होता. हे आहे, आदित्य ठाकरे अशा प्रकारे चुकीचं विधान करणार नाही. एक खासदार निवडून जाईल, 37चा कोटा आहे यावेळेला. आमच्याकडे 10 ते 12 मतं जास्त राहतील असं दिसतंय. आम्हाला पुन्हा 20 मतांची बेगमी करावी लागेल. ती जर होत असेल तर 2 जातील. पण या क्षणी शिवसेना हा सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे आम्ही हे बोलणारच की बाबा आमचा मोठा पक्ष आहे, त्याच्यामुळे पहिला हक्क आमचा राहील. पण प्रश्न निर्माण कधी होतो, अद्याप माननीय शरद पवार साहेबांनी स्वतःची उमेदवारी त्यांच्या पक्षाकडून जाहीर केलेली नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. नाही, पण उद्धव राऊत साहेब, ठाकरे यांचं जर काँग्रेस शरद पवार हायकमांडशी बोलणं सुरू आहे. शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे, हो. तुमच्याशी त्यांची चर्चा तेव्हा झाली आहे. महाराष्ट्राचं राजकारण त्यावेळेला आता जसं काही बदल झाले तसे बदल झालेले नाही. पाहू ना, तुम्ही फार त्याच्यावरती फार टेन्शन किंवा प्रेशर घेऊ नका. महाविकास आघाडी जी आहे किंवा नेतृत्व जे आहे आमचं, हे सक्षम आहे निर्णय घ्यायला. नाही, पण एक स्पेसिफिक प्रश्न आहे की शरद पवार यांनी इच्छा व्यक्त केली आहे, ते जर राज्यसभेवर जाणार असतील तर अशा वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भूमिका काय राहील? त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा आहे ना, फक्त शिवसेना आहे का? 3 पक्ष एकत्र आल्याशिवाय ही निवडणूक होणार नाही महाविकास आघाडीची. हे मी वारंवार सांगतोय, पण तुम्ही तोच प्रश्न विचारताय, हे चुकीचं आहे. ही निवडणूक 3 पक्षांची आहे आणि त्या 3 पक्षातला मोठा पक्ष शिवसेना आहे विधिमंडळामध्ये. 2 बोला. म्हणजे काँग्रेस असेल किंवा तुमचं बोलणं चालू आहे का दिल्लीतल्या? ते बघू ना, ते बोलणं चालू असेल तर इथे कशाला सांगायचं आता. जेव्हा प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज भरले जातील तेव्हा कळेल सगळ्यांना काय होत आहे. काल काहीतरी झाल्या समजतं. नाही मला माहिती. राऊत साहेब, गेल्या 2 दिवसात महाराष्ट्र एक वेगळं चित्र बघतो आहे. काय? काल मालेगावात तुम्ही आणि दादा भुसे हे कोर्टात एकत्र होतात आणि हसत खेळत तुमच्यात संवाद झाला. परवाच्या दिवशी तुमचे माजी आमदार वैभव नाईक हे उद्योग मंत्री उदय सामंतांबरोबर एका टेबलवर जेवत होते आणि तिथेही हास्य विनोद होत होते. काही वेगळं घडते आहे का महाराष्ट्राच्या राजकारणात? ज्यांच्याबरोबर आम्ही बसतो किंवा कोणी कोर्टात कोणी जेवताना त्यांच्यामध्ये वेगळं घडवण्याची क्षमता आहे का? ते वेगळा निर्णय घेऊ शकतात का? हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. ह्या सगळ्यांचे निर्णय दिल्लीतून घेतले जातात, हे नाही घेऊ शकत. दादा भुसेंचा विषय पूर्णपणे वेगळा आहे. ज्या खटल्यासंदर्भात आम्ही सातत्याने एकमेकाच्या विरुद्ध उभे होतो, तो मूळ खटला जो आहे हा अद्वै हिरे यांचा आहे आणि त्याच्यावरती मी भाष्य केलेलं आहे. आता स्वतः अद्वै हिरे हे भारतीय जनता पक्षात गेले, त्याच्यामुळे तो खटला चालवायची जबाबदारी आता भारतीय जनता पक्षात. त्यावरून तुम्ही ट्विट देखील केलंय भास्करकरांना. काय भास्करकरांना तुम्ही ट्विट देखील केलंय. त्यांना उत्तर दिलं. ते म्हटले की यांनी मी माफी मागितली नाही, मी खेद व्यक्त केला. कागद बघू शकतो.